अजितदादा यांना महाराष्ट्र मिस करतो म्हणजे नक्की काय मिस करतो? तर आपण सगळे मिस करतो तो म्हणजे कुठल्याही राजकारण्यात न दिसणारा आपल्या दादांसारखा दिलखुलासपणा, रांगडा मोकळेपणा. कराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हटलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती. मोडवे गावातील मोकाट गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय येणार? एक चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय. तुझ्या आहे त्याचा सत्कार करू या नारळ त्याच्या डोक्यात. महाराष्ट्र मिस करतो तो म्हणजे संकटात असताना धावून येणाऱ्या, अगदी थोरल्या भावासारखे काळजी करणारे आपले दादा. हे खरोखरीच खूप काळजीचं आहे. आम्ही आता रात्री उशिरा मुंबईला जाणार आहे. उद्या मुख्यमंत्री महोदयांची आणि सगळे आम्ही चर्चा पण करू. त्याच्यामध्ये काही कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील. त्याच्याबद्दलची मानसिकता नागरिकांनी तयार ठेवावी. ते तिथं कुठं बसलेलं असेल तिथं निघ आणि इथं ये आणि इथं सरपंचाला भेट आणि ते करून घे. त्याच्याकरता काही तातडीचं लागत असेल तर मी कलेक्टरांना सूचना देतो, परंतु त्याच्याकरता थांबू नका. आता महाराष्ट्र मिस करतो तो एखाद्या कडक प्राचार्यासारखा अत्यंत शिस्तप्रिय, वेळेचा पक्का आणि कामाचा जागेवर तात्काळ निकाल लावणारा करारी प्रशासक. गाड्या घ्या कलेक्टर. पाठवलं तुम्ही प्रोटोकॉलला सर. ठीक आहे. हे जरा खाली आलो आणि तुम्हाला नेहमी सांगतो तुम्ही इथं डोळ्यावर येतं. हे अजून काही त्या खाली आल्याचं कारण नाही. तुम्ही आतमध्ये हाईट किती दिली. महाराष्ट्र मिस करतो तो म्हणजे मंत्रालयाच्या दालनात किंवा दौऱ्यावर असताना सामान्य माणसासाठी कायम उघडं असणारं अजितदादांचं दार, जिथे मध्यस्थाशिवाय थेट न्याय मिळायचा. ज्याच्या घरात पाणी गेलेलं आहे त्याचे सगळे आता इथं ताई आमच्या धुवत होत्या, त्यांनाही विचारलं जे येथील रेव्हेन्यूचे लोक पंचनामे करतील. जे मागे कलेक्टर बसले तर प्रांत बसले तर ते करून देतो, काळजी करू नका. होय ताई, तुमचं बाहेर कुठलं निवेदन येत. बरोबर तसं नाही हो. मी त्या दिवशी बघत होतो असं जाताना हे नडणार नाही ना. असं प्रशासनाचा खरा कारभारी आणि जनतेच्या हक्काचा पाठीराखा म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र दादांना मनापासून मिस करतो. आता आपली जबाबदारी आहे ती दादांच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करण्याची. आपल्याला सुसंस्कृतपणा दाखवायचा आहे. आपल्याला दादागिरी, गुंडगिरी, दहशत ज्यांची चालू आहे ना ते मोडून काढायचं आहे. माझ्या लाडक्या बहिणींना रात्री अपरात्री काही प्रसंगाला बाहेर जायचा तरी तिला सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि जे कायदा हातात घेऊन चुका करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना योग्य शासन करायचंय. त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊन द्यायचा नाही. We love, I love you too.